संताचे पायी खर्चावे शरीर संताचे पायी खर्चावे शरीर
संता मन
मानवी
कमालाने शिर खांडणे आपुले संता मानविले तिन्ही लोकी नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला वंश उद्धरिला कबीराचा कमालाने शिर खांडणे आपुले संता मानविले तिन्ही लोकी समचरण सरोजम सांद्र नीला बुदावम जगन निहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कन्नरम कंज नेत्रम सदैव धवलहासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पाया संता मानविले तिन्ही लोके भगवंताच्या सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे लाडके भक्त श्री क्षेत्र पंढरपूर निवासी नामदेव महाराज यांचा हा 3 चरणाचा अभंग असून कबीर महाराज यांच्या जीवन चरित्र रेखाटणारा हा अभंग आहे। नामदेव महाराज म्हणतात कबीर महाराज आपल्या मुलाला शिकवण देत होते आणि त्यांची चिरंजीव शिकवणीचं अनुकरण करत होते। अभंगाचा अर्थ समजला पण याच्यात गुह्य खूप दडलेला आहे। काय सांगत होते कबीर महाराज की कमाला आपलं जीवन संत सेवेमध्ये संतांच्या चरणावर समर्पित केलं पाहिजे।
तिथं ते आपलं जीवन खर्चलं पाहिजे. संतांचे पायी खर्चावे शरीर, सांगत असे कबीर कमाल असे. कमाल ऐकत होते म्हणून कबीर सांगत होते. आताचे जर कबीर सांगायला गेले तर कमाल ऐकत नाहीत, म्हणून कबीर सांगण्याच्या भानगडीत पडत नाहीत. कमाल का ऐकत नाही? सांगणारा कमाल कबीरच लायकीचा नाही, त्याच्यामुळे कमाल ऐकत नाही. पण कमाल ऐकत होते कारण कबीराचा दर्जा तो होता. कमालांनी सांगितल्यापेक्षा पुढची स्टेप गाठली. कमालाने शिर खांडोनी आपुले. संतांच्या चरणावर आपली जान कुर्बान केली आणि साधूची किंमत वाढवली. संता मानवीने तिन्ही लोके. नामदेव महाराज म्हणतात त्यांचा तर जन्म सफळ झालाच, कबीराचा आणि कमालाचा, पण त्यांच्या पूर्ण वंशाचा उद्धार झाला. वंश उद्धरीला कबीराचा. असा या अभंगाचा माझ्या अल्पमतीप्रमाणे थोडक्यात असा भाव आहे असं मला वाटते. जाणकार याच्यावर अनेक विचार करू शकतील, पण माझा भाव जो आहे तो आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंगाचं काही चिंतन करण्यापूर्वी पर्याय देणं आवश्यक असतो. चालू असलेला हा श्री संत काशीनाथ बाबा यांचा पुण्य उत्सव आणि त्या पुण्य उत्सवामध्ये आमचे हरिभक्तीपरायण गुरुबंधू भागवताचार्य, रायमानाचार्य, गायनाचार्य सोपान काका काळपांडे यांच्या सुरेल आवाजातून, रसाळ वाणीतून आपण श्रीमद भागवत कथा ऐकत आहात. कथाही ऐकायलाच पाहिजे. का ऐकायला पाहिजे? कथाही आपल्या जीवनातली व्यथा घालवते म्हणून ऐकायला पाहिजे. प्रत्येक जण व्यथित आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना शोधो निवाई. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कौनाचे श्रवणी. कैसी सुख निद्रा अंधुरणी. मृत्यूलोकामध्ये सुखाची कथा ऐकायला भेटत नाही, म्हणजे सुख फारच लांब आहे. म्हणून हे प्रत्येकानं कथा ऐकायला पाहिजे आणि आपल्या जीवनातली व्यथा घालवायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं आपण पारायण करत आहात. मला वाटते पारायणाचं व्यासपीठ आमचे गुरुबंधू खेडकर महाराज यांच्याकडे आहे. एवढा भव्य दिव्य मंडप. मला तर असं वाटतं या मंडपात आपण आता कीर्तन करावं. तुमच्या मनात दुसरं काही आलं, पण तुमच्या मनात हे आलंच कसं? मी आता त्या अधिकाराचा तरी राहिलो, तुमच्या मनात कसं काय आलं? असं काही शनिवार मंगळवार मनात येऊ देऊ नका. जे आहे तेच आहे. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम, सर्व मंडप. किती 200 लोक बसले काय पारायण? 20 बाया फक्त महिला. 20 महिला. मला वाटते सर्व कार्यक्रम महिलांनीच चांगले करावे. त्याचे कार्यक्रम ते सगळे चांगले करतात. त्यांची पंचमी असते, महिलांची असते की नाही? आता तिल संक्रांत सुद्धा कोणाची? महिलाची. फक्त पोळाच येते. किती चांगला करते तर तुम्ही म्हणजे मी नाही म्हणलो. अवघड आहे. चला, हा ग्रंथ अतिशय श्रेष्ठ आहे. कारण सांगणारे ज्ञानराज, ज्यांनी गीतेचा उपदेश केला, ज्यांनी ऐकला तो भक्तराज, ज्यांनी उपदेश केला तो साक्षात परब्रह्म कृष्ण म्हणजे जगद्गुरु. सांगणारे कोण? ज्ञानराज. ऐकणारे भक्तराज. आधीच विवेकाची मोठी, वरी प्रत्यपाद्य श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरटी परिसत असे. सांगितलं काय? ब्रह्मरस, सहज ब्रह्मरसाचे पारण.
अर्जुना लागी केले नारायण की तेच अवसरी पाहुणे पातलो आम्ही. एवढं अनमोल किमतीचं तत्वज्ञान. आणि जगाच्या पाठीवर एकच ग्रंथ असा आहे, आपण जर संशोधन केलं तर एकच ग्रंथ असा आहे की ते ग्रंथराज झाला. का झाला त्याचं कारण सांगतो मी. बाकीचे सर्वच्या सर्व ग्रंथ गुरुने शिष्याला सांगितलेले आहेत. जगाच्या पाठीवर एकच ग्रंथ असा ज्ञानेश्वरी आहे की हे शिष्यानं गुरुला सांगितलेलं आहे. म्हणून त्याच्यात कुठं चूक होण्याचं काही कारणच नाही. गुरुदेवच पुढे बसलेले आहेत. शिष्याची काय ताकद आहे चुकीचं बोलायची. सांगणारे ज्ञानेश्वर महाराज आणि ऐकणारे निवृत्तीनाथ महाराज पुढे बसून आहेत. असा अनमोल किमतीचा ग्रंथ आहे. आणि याच्यातला प्रत्येक शब्द शब्द हा मंत्र आहे. हे अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चित्कळिका उघडली श्रीकृष्ण देवे. आता पुढे आहे साचच बोलाचे नवे शास्त्र संसार जिनते शस्त्र आत्मा अवतरविती मंत्र अक्षरे ये. मग या ग्रंथाकडे तुम्ही कोण्या दृष्टीनं पहा. वाचाय जमलं तर वाचा, नाही वाचाय जमलं तर ऐका, नाही ऐकायला येत तर नुसतं येऊन बसा. श्रवणाचे विषय बैसावे नाही बसणं झालं. आमचे गुडघे दुखतात. जे पारायण करतात त्यांना प्रदक्षिणा घाला. पण तेच प्रदक्षिणा जपाची बाहेरोनी करिता याला बाहेरून जरी प्रदक्षिणा केली तरी वाचणाराला तेच फल, ऐकणाराला तेच फल, पाठांतर करणाराला तेच फल. समर्थाचे पंक्ती भोजने तैर्या वैर्या एकची पक्वाने पैसा श्रवणे अर्थ पठने मोक्षोच लाभे. म्हणून जगाच्या पाठीवर असा ग्रंथ झाला नाही आणि पुढे होणार नाही. त्याचं नाव ज्ञानेश्वरी. ग्रंथ निर्माण करणारा राजा आहे हो, राजा. गंजिप्यातला नाही. संतांचा राजा आहे ते ज्ञान राजा. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञान देव त्या ज्ञान राजाने तुमच्या आमच्या समोर ठेवलेला हा ग्रंथ अनमोल किमतीचा. पण काय आहे, आपल्याला आपली किंमत कळत नाही. ज्या दिवशी आपल्याला आपली किंमत कळेल त्या दिवशी जगातले सर्व तुम्हाला झोपल्यासारखे दिसतील. पण आपणच आपल्या स्वहिताच्या ठिकाणी झोपलेले आहोत. म्हणून ते उत्सव याच्या करतात असतात. संतांचे उत्सव कशा करतात? वास्तविक काशीनाथ बाबाला त्यांचा उत्सव करण्याची काही गरज नाही. तर काशीनाथ बाबाला त्यांचा उत्सव जर करून घ्यायचे अशा हौस असते तर 2-4 कोटी त्याने शिल्लक ठेवले असते.
दरवर्षी याच्यातले काढत जा माझा उत्सव करत जा. अरे जे लोक बापाचं 13वं करणं झाले ते काशीनाथ बाबाच्या सत्यात वर्गणी देतात लाखानं. काय गरज आहे? माऊलीने त्याचं कारण सांगितलं. मुक्ता ती निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता जैशी दिपे दिशे पाहता आपलीच वस्तू. पुण्यवंत सर्व मंडळी त्याच्या झटतात, हे सर्व करतात. यांच्या जीवनातले अनुभव आहेत. नाही तेवढे मोठे मोठे माणसं या सेवेमध्ये. मग आम्ही गाडीतून उतरल्या एवढी मोठे माणसं उभेच्या उभेच एवढे जबरदस्त माणसं ज्यांचं जीवनात वजन, स्वतःच्या जीवनावर कमांड, गावात कमांड, असे शिवराज महाराज यांच्यासारखे, आमच्या साहेबांसारखे अनेक त्यांची सहकारी मंडळी या त्यांच्या ट्रस्टीमधली जी काही जी असतील ती अन्नदान करणारे, जे काही धनदान करणारे, सर्व ही गाणारी वाजवणारी मंडळी. बरं का, आपण सर्व माता भगिनी, पुरुष मंडळी, साऊंडवाले दादा, सर्वांना साष्टांग प्रणिपात करतो. पत्रकार, चित्रकार जे कोणी असतील त्यांना सुद्धा फक्त चांगलं द्या. मी बोलेल याच्यातलं म्हणून अभंगाच्या चिंतनाकडे मी वळतो. मला आपण इथं बोलावलं त्याच्याबद्दल ज्यांचा मला फोन आलता त्यांना कोटी कोटी धन्यवाद. तर मधामधात आमच्या रुपेश दादाचा फोन येत होता आणि आमचा तो धीरज दादा आहे. कुठं राहिले त्यांना काळजी वाटते बुवा आले की काय मधातच असं काही. एवढ्या करतात, फोन करतात की दुसरी व्यवस्था करायचं. चला, अभंग तुम्हाला जरा नवीन वाटला असेल. अभंग नवीन नाहीच. बऱ्याच लोकांकडे मी पाहिलं ते मोबाईल मध्ये पाहत होते. तुमच्या मोबाईल मध्ये सर्वच आहे असं समजू नका. तुमच्या मोबाईल मध्ये की नाही फार कमी आहे, फार कमी आहे का मी सांगतो. तुमच्या त्या गुगल मध्ये येणार नाही, त्या कशातच येणार नाही. अशी कितीतरी अभंग आहेत. बरं, हा अभंग बहुतेक प्रचलित नाही, कुठे वाचण्यात येत नाही, कुठे आपल्याला ग्रंथातही दिसत नाही. असं का होते याचे कारण आहे. तुम्ही म्हणा तुम्ही कसा घेतला? माझे गुरुदेव घेत होते म्हणून मी घेतला. माझ्याकडे दुसरं उत्तर नाही. तुम्ही म्हणाले कुठं दाखवा देऊन तुम्ही, तर मी दाखवू शकत नाही. मी म्हणतो हेच आहे का? कारण तुम्ही म्हणाले हे तुम्ही का म्हणता? मी बोलून गेलो तुम्हाला. माझ्या गुरुदेवावर माझा विश्वास आहे. त्यांनी जे जे मला शिकवलं हे सर्व माझ्या आणि तुमच्या उद्धाराचंच आहे. माझी त्यांच्यावर निष्ठा आहे. ते अभंग चिंतनाला घ्यायचे म्हणून मी ते अभंग घेतलेला आहे. तुम्ही म्हणाल हे दिसत नाही, असे अनेक अभंग आहेत. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन होतं. बरीचशी मंडळी आली, नामदेव महाराजांचं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर चर्चा होत असते. कशाची? कीर्तन झाल्यानंतर चर्चा कशाची होते? कीर्तनाची. कसं वाटलं कीर्तन? काही नाही बा सर, पावडरच्या वासातच गेलं. कसं वाटलं कीर्तन? कसं वाटलं कीर्तन? अशी लोकांची चर्चा चालू होती. अभंग कोणचा होता?
अभंगाचं चिंतन काय होतं बरं, महाराजांना चिंतन केलं तर घेतले किती, अशी सगळी सुरुवात. मला वाटतं हे थोडं बंद केलं तर बरं, कारण मी जरा असं